चला सर्व आजूबाजूला बसलेले श्रद्धावान शिलवान सर्व बौद्ध उपासक उपासिकांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्यासाठी चटया आथरलेली आहे, त्या चटईवर आसनस्थ व्हावं लागलीच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक दल शहर शाखा रांजणगाव अंतर्गत 12 महिन्याच्या 12वी पौर्णिमा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक दल शहर शाखा रांजणगाव अंतर्गत या ठिकाणी संपन्न करत असतात। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी श्रावण पौर्णिमा संपन्न होत आहे आणि केंद्राने आणि राज्याने आपल्यास ठरवून दिलेली प्रवचन मालिका वर्षावास प्रवचन मालिका या ठिकाणी चालू आहे। तर या प्रवचन मालिकेचं वर्षाच्या 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा इथं आमच्या विहारामध्ये साजऱ्या होतात। इथं भोजनदान वगैरे होत असते बघा। तर दर पौर्णिमेला इथं सकाळी 12च्या आतमध्ये वंदना वगैरे होत केले जात असते आणि छानपैकी दरवर्षी प्रत्येक पौर्णिमेला इथं असा कार्यक्रम होतो, भोजनदान होत असते बघा। खूप छान प्रकारे छानपैकी जेवण बनवतात, मस्त खीर पुरी, जसं आपापलं जसं नियोजन असतं तसं खीर पुरी असं नियोजन करतात। आपलं जसं आता मला जर काही माझ्या घरी जर कोणाचा बड्डे काही कार्यक्रम असला तर इथे येऊन पौर्णिमा घ्यायची आणि कार्यक्रम करायचा, इथं भोजनदान करायचं, असे इथले रूल असतात, असे इथले नियम असतात बघा। तर मग कोणी पण इथं येते आणि त्यांचं काही कार्यक्रम वगैरे असला त्याच्या स्मरणार्थ किंवा कोणाचा बड्डे असो किंवा कोणाचं लग्नविधी असो किंवा कायतून काही असो, तर मग इथं तो कार्यक्रम साजरा केला जातो। स्वयंपाक वगैरे केले जाते मस्त विहारामध्येच। आचरण पंचशिलेचं पालन करणारे, पंचशिलेच्या तत्वाने आपल्या या जीवनामध्ये जगत असताना आपण पंचशिलेचं पालन केलं पाहिजे, बौद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे, बुद्धानं सांगितलेल्या अष्टांगिक मार्गावर चाललं पाहिजे। अशा या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी लागलीच या ठिकाणी यशवंतराव आंबेडकर सभागृह या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करावी। भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आपण तुम्हा आम्हाला सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पूर्ण कार्यक्रम घडवून आणत असतो। आज त्याच्या अनुषंगाने आज श्रावण पौर्णिमा, या श्रावण पौर्णिमेचे प्रमुख दानराजे आहेत खिलारे परिवाराने या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांना जे आजच्या या पौर्णिमेमध्ये सहभागी झालेले आहेत दानामध्ये, त्यांनी सुद्धा या ठिकाणी